आमच्या इथे मडीमध्ये अमावस्या आली की लांबून लांबून हजारो नाथभक्त दर्शनासाठी येत असतात। आमच्या घरातून सुद्धा कोणी ना कोणी जातच असतं, पण यावेळेस मी पहिल्यांदाच लाडूला घेऊन आले होते दर्शनासाठी। अमावस्या असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती मंदिरात, त्यामुळे आम्ही फक्त मुखदर्शनच घेणार होतो, कारण लाडू खूप लहान आहे अजून। तिला एवढ्या लवकर मंदिरात आणायचं कारण असं होतं की जेव्हा ती माझ्या पोटामध्ये 3 महिन्याची होती तेव्हा मी खूप जास्त आजारी पडले होते। तेव्हा मला आईने पाठवलं होतं मंदिरामध्ये आणि तेव्हा मी मनापासून बोलले होते देवाला की माझं बाळ सुखरूप राहू देत। मग ती 1.5 महिन्याची झाली की मी घेऊन येईल पाया पडायला, पण खूप टेम्परेचर असल्यामुळे तिला काही अन्न झालं नव्हतं माझ्याकडून, त्यामुळे म्हणलं की आज चला घेऊनच जाऊयात। आमचं दर्शन खूप छान प्रकारे झालं, गजराज मूर्तीचं सुद्धा दर्शन घेतलं। त्याच्यानंतर खाली आलो आणि खाली आल्यावरती मी आदेश तिलक लावला होता, जो की मला इथे मंदिरात आल्यावरती लावायला खूप आवडतो। आणि त्याच्यानंतर मग बाहेर आलो तर इथे ते असे कोहळे विकायला होते। असं म्हणतात की घराबाहेर लावल्यावरती वाईट नजर आणि निगेटिव्ह एनर्जी दूर राहते घरापासून, त्यामुळे लावतात हे कोहळे। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटूया